हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष महिन्यातील पूजा मांडणी कशी करायची हे बघणार आहोत। तर मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवार हा सवाष्ण महिलांसाठी विशेष असतो। या दिवशी वैभव लक्ष्मी व्रत किंवा महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबाला समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे अशी प्रार्थना केली जाते। तर या मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडणी कशी करायची हे मी या व्हिडिओत एकदम सोप्या पद्धतीने सांगितले आहे। या पूजेची उत्तर पूजा ही कशी करायची याची सविस्तर माहिती सांगितली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सर्वात आधी या पूजेसाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते बघूया। तर सर्वात आधी इथे मी 2 समया घेतलेल्या आहेत आणि आरतीसाठी निरांजन घेतलेलं आहे, रंगीत अक्षदा घेतलेल्या आहेत, पाणी घेतलेलं आहे, पंचामृत घेतलेलं आहे, गणपती बाप्पांसाठी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, महालक्ष्मीसाठी दूध साखरेचा नैवेद्य, पाणी, फुलं घेतलेली आहेत, हळदी कुंकू घेतलेला आहे, एक नारळ, विड्याची पानं घेतलेली आहे, माझ्याकडे जो लक्ष्मी मातेचा फोटो आहे तो घेतलेला आहे आणि देवघरातील लक्ष्मी मातेची मूर्ती, गणपती बाप्पाची मूर्ती आणि देवीला प्रिय असणाऱ्या कवड्या आणि श्रीयंत्र घेतलेला आहे। तर पूजेसाठी एवढं सामान आपल्याला लागणार आहे। तर इथे महालक्ष्मी व्रताचं जे पुस्तक आहे ते दाखवायचं माझं राहून गेलेलं आहे, मी तेही या पूजेत घेतलेलं आहे। तर चला पूजेच्या मांडणीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपल्याला जिथे पूजा मांडणी करायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे। तर जागेवर तुम्ही गोमूत्र किंवा हळद पाण्यात मिक्स करून त्या पाण्याने इथे लादी पुसून घेऊ शकता। तर जागा स्वच्छ झाल्याच्या नंतर आपल्याला रांगोळीने तिथे स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि स्वस्तिक काढल्यानंतर स्वस्तिकावर हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहे। त्यानंतर स्वस्तिक काढलेल्या याच्यावर आपल्याला एक चौरंग ठेवून घ्यायचा आहे, चौरंगही आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। तर आता कुठल्याही पूजेची मांडणीची सुरुवात करण्या अगोदर आपल्याला दीप प्रज्वलित करायचा असतो। तर इथे मी समईला आसन दिलेलं आहे, विड्याच्या पानांवर मी समई ठेवून घेतलेली आहे आणि समई प्रज्वलित करून समईला हळदी कुंकू अक्षदा आणि फूल अर्पण करून घेतलेला आहे। तर आता जो चौरंग आपण ठेवलेला आहे त्या चौरंगावरती इथे मी लाल वस्त्र अंथरून घेणार आहे। तर तुमच्याकडे लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र असेल तर तेही तुम्ही अंथरू शकता। तर आता मी देवीची पूजा असल्यामुळे इथे तुपाचाही दिवा लावलेला आहे, तुम्ही तेलाचा लावला तरीही चालेल आणि दिव्याची इथे मी पूजा करून घेतलेली आहे। तर आता सर्वात आधी पूजेत मान येतो तो म्हणजे आपल्या गणपती बाप्पाचा। तर आपल्याला गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे। तर त्याच्या आधी असे मी चौरंगावर विड्याची 2-2 अशी 4 जोड विड्याची पानं ठेवून घेणार आहे आणि त्याच्यावर अक्षदा ठेवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पांचा अभिषेक करून घेणार आहे। तर एका ताम्हणामध्ये मी गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून घेतलेली आहे आणि 5 पळ्या शुद्ध पाणी घालून गणपती बाप्पांचा अभिषेक मी केलेला आहे। तर गणपती बाप्पांचा अभिषेक करताना आपल्याला ओम गण गणपते नमः असा मंत्र म्हणायचा आहे। 5 पळी पाणी घातल्याच्या नंतर मी 5 पळ्या पंचामृत घातलेला आहे आणि त्याच्यानंतर शुद्ध पाण्याने गणपती बाप्पांना स्नान घालून घेतले आहे आणि एका स्वच्छ कपड्याने मूर्ती पुसून पहिल्या विड्याच्या पानावर गणपती बाप्पांची स्थापना केलेली आहे। तर सर्वात आधी आपल्याला गणपती बाप्पाचं पूजन करायचं असतं। तर मी गणपती बाप्पांना इथे हळदी कुंकू अक्षदा आणि फूल अर्पण केलेलं आहे आणि त्याच्यानंतर हा जो माझ्याकडे लक्ष्मी मातेचा जो फोटो आहे तो मी स्वच्छ पुसून घेतला आहे आणि तोही पाटावर मांडून घेतला आहे आणि आता ह्या फोटोलाही मी हळदी कुंकू एखादं फूल अर्पण करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर येते आपली कलश स्थापना। तर इथे चौरंगावर मी अक्षदा टाकून घेतलेले आहे आणि अष्टदल कमल काढून घेतलेला आहे, तुम्ही इथे स्वस्तिकही काढू शकता। तर आता इथे पाण्याने भरलेला एक तांब्या घेतलेला आहे, त्या तांब्यावर तुम्ही कुंकवाने स्वस्तिकही काढू शकता किंवा अशा प्रकारे 5 नामही ओढू शकता। तर इथे मी हळदी कुंकवाचे 5 नाम ओढून घेतलेले आहे आणि आता या कलशात आपल्याला एक सुपारी, एक नाणं, हळदी कुंकू अक्षदा एखादं फूल अर्पण करायचं आहे आणि इथे मी नागिलीची पाने लावलेली आहेत। तर तुम्ही 5 झाडांची पाने लावली किंवा आंब्याची डहाळी लावली तरी चालेल। तर आता मला काही 5 पत्री मिळाली नाही म्हणून मी इथे तुम्हाला व्हिडिओत दाखवण्यापुरते इथे नागिलीची पाने लावलेली आहेत। तर तुम्ही आंब्याची डहाळी किंवा 5 झाडांची पानं इथे लावायची आहे कळशाला आणि त्याच्यानंतर आपल्याला कलशावर नारळ ठेवून घ्यायचा आहे आणि हा स्थापन केलेला कलश आपण जे तांदळाचं अष्टदल काढलेलं आहे तिथे ठेवून घ्यायचा आहे आणि ह्या कलशाचीही आपल्याला हळदी कुंकू वाहून
पूजा करून घ्यायची आहे। थोड्याशा अक्षदा व्हायच्या आहे, एखादं फुलही या कलशाला अर्पण करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेचाही अभिषेक करून घ्यायचा आहे। तर लक्ष्मी मातेचाही आधी मी शुद्ध पाण्याने 5 पळ्या पाणी टाकून घेतलेलं आहे, त्याच्यानंतर 5 पळ्या पंचामृत मी टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी लक्ष्मी मातेचा हळदीने आणि कुंकवानेही अभिषेक करून घेतलेला आहे। तर लक्ष्मी मातेचा अभिषेक करताना ओम श्री महालक्ष्मी देवे नमः असा मंत्राचा तुम्ही उच्चार करू शकता। तर बघा, अभिषेक झाल्याच्या नंतर मी शुद्ध पाण्याने लक्ष्मीची मूर्ती स्वच्छ करून घेतलेली आहे आणि आता गणपती बाप्पांच्या शेजारच्या पानावर मी लक्ष्मी मातेची स्थापना करून घेणार आहे आणि लक्ष्मी मातेला प्रिय असलेले श्रीयंत्रही मी एका पानावर ठेवून घेतलेले आहे आणि पिवळ्या कवड्याही मी एका पानावर ठेवून घेतलेल्या आहे। तुमच्याकडे जर श्रीयंत्र आणि कवड्या नसतील तर तुम्ही फक्त गणपती बाप्पा आणि लक्ष्मीची स्थापना केली तरीही चालेल। तर आता बघा, मी लक्ष्मीच्या मूर्तीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून घेतलेला आहे, श्रीयंत्रावर कुंकू अर्पण करून घेतलेला आहे आणि कवड्यांनाही हळदी कुंकू अर्पण करून फुलं अर्पण करून घेतलेली आहे। तर आता सर्वात महत्त्वाचं, या पूजेत आपल्याला जी व्रताचं जे पुस्तक आहे त्याचीही आपल्याला हळदी कुंकू अक्षदा वाहून पूजा करून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे मी ते चौरंगावर ठेवून घेतलेलं आहे। आणि अशी पूजेची मांडणी झाल्याच्या नंतर आपल्याला पुस्तकातील कथा वाचायची आहे। कथा वाचून झाल्याच्या नंतर आपल्याला गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि लक्ष्मी मातेला प्रिय असणाऱ्या दूध साखरेचा नैवेद्य तुम्ही इथे दाखवायचा आहे। तर या पूजेत तुम्ही 5 फळंही ठेवू शकता। तर ही पूजेची मांडणी मी अगोदर केलेली आहे, तर फळं काय माझ्याकडे नव्हती, पण तुमच्याकडे जर 5 प्रकारची फळं असतील तर तुम्ही ते फळंही या पूजेत मांडणी करू शकता किंवा एकाच प्रकारची 5 फळे सुद्धा तुम्ही या पूजेत मांडू शकता। तर इथे बघा, सर्व पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला पूजेला धूप दाखवायचा आहे आणि दीप दाखवायचा आहे। संध्याकाळी देखील आपल्याला देवीची आरती करून घ्यायची आहे। घरात जो पण काही गोडाधोडाचा पदार्थ बनलेला असेल त्याचा नैवेद्य आपल्याला देवीला अर्पण करायचा आहे। तर अशा प्रकारे तुम्ही कथा वाचून झाल्याच्या नंतर ही देवीची आरती करायची आहे आणि संध्याकाळी देखील देवीची आरती करून देवीला नैवेद्य अर्पण करायचा आहे। तर आता या पूजेची उत्तर पूजा कशी करायची, तर या पूजेची उत्तर पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी करायची आहे। तर एक दिवा लावून घ्यायचा आहे आणि आपण जो कलश मांडला आहे त्याला हळदी कुंकू अक्षदा वाहून तो थोडासा हलवून घ्यायचा आहे। प्रत्येक मूर्तीवर आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे आणि प्रत्येक मूर्ती आपल्याला हलवून घ्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी देखील आपल्याला देवीला दूध साखरेचा नैवेद्य दाखवून आपल्याला ही पूजा उचलून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे शुक्रवारी तुम्ही या पूजेची उत्तर पूजा करू शकता आणि पूजेत वापरलेले जे तांदूळ श्रीफळ आहे ते तुम्हाला दर गुरुवारी वापरायचं आहे। तर कसा वाटला आजचा माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या एका व्हिडिओत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।